जय महाराष्ट्र, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, जिथं आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो. आणि आज देखील आपण एक धमाकेदार रिव्ह्यू बघणार आहोत. तर रणदिवे कुटुंब आता पुन्हा एकत्र आलेलं आहे. सौमित्रा जी ऐश्वर्याच्या बाजूने होती ती देखील आता ऋषिकेश आणि जानकीच्या बाजूने आलेली आहे. आणि आता मालिकेमध्ये पुढे आपल्याला नक्कीच मोठा धमाका बघायला मिळणार आहे. सौमित्रा जानकीला म्हणते, जानकी आता तू शंख फुकायला घे, ऐश्वर्या विरुद्धचं महाभारताचा सुरू झालेला आहे. व ऋषिकेश म्हणतो, आता आपण पांडव बनून ऐश्वर्याचा नाश करणार. व जानकी म्हणते, युग कुठलेही असू द्या, अंत हा वाईटाचाच होतो. व सारंग म्हणतो, जिने आपल्या नात्यात भेसळ केली अशा नासक्या पिकाला आता उपटून काढूया. व सौमित्र म्हणतो, आता तिचा निकाल आपण लावायचा. व त्याला साथ देता अवंतिका म्हणते, व तेही आपल्या स्टाईल मध्ये. व सौमित्र म्हणते, ही लढाई आपली आहे आणि ती लढाई आपण लढायचीच. व जानकी म्हणते, रणदेवी कुटुंबामधली ही खलनायिका आहे ना, आता हिचा अंत होणार आणि ऐश्वर्याचा शेवटचा अध्याय आहे असं जानकी म्हणते. तर प्रेक्षकांनो, रणदेवी कुटुंब एकत्र मिळून ऐश्वर्याच्या खोटेपणाचा कसा अंत करणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मालिकेमध्ये नक्कीच नवीन नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.